आणि शांत संध्याकाळ आणि हा मस्त व्ह्यू दिसतोय. हे बघा. बघू बेटा, बेटा. हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. इकडे एकदम बिझी आणि तिकडे दाखवते मनू पण. मनस्वी, काय करते तू? मोबाईल बघते. किती आयटीत चाललंय बघा. मस्त चिप्सचं पॅकेट घेऊन आली आहे हे आणि मोबाईल बघत बसली. बस आता चल बाहेर. बघितलं किती परफेक्ट कळले. म्हणजे तिला हे बरोबर कळले की आईचं काहीतरी काम असलं, आई कोणासोबत तरी फोनवर बोलत असली तर लगेच दुसरा फोन घेऊन यायचा आणि आपण लगेचच तो आईकडे द्यायचा आणि ओ करायचा, म्हणजे आईकडून लावून घ्यायचा. आणि तू कामात असते मी पण जर कामात असलो माझ्याकडे मग तर तिचा लकी ड्रॉस लागतो एकदम. तर आता मोबाईल द्यायचा नाही, मग काय करायचं? आउटडोअर गेम. कारण घरचे गेम्स तर आम्ही खेळून खेळून लगेचच बोर होतो. त्याच्यामुळे आता आम्हाला जायचंय बाहेर. आणि बाहेर जाऊन काय करणार तू? बघितलं म्हणजे आता पप्पा नेणार आहेत ना, मग पप्पाच्या मागे. पप्पा इकय आईला विचारणार नाही ती. का ग? बाहेर जाऊन काय करणार आहेस तू? आणि तुला कोण देणार आहे आईस्क्रीम? कोणती आईस्क्रीम खाणार आहे तू? ब्ल्यू कलरची? ब्ल्यू कलरची आईस्क्रीम असते? नाही का? आम्हाला काही झालं तर ब्ल्यू कलर आवडतो. कपडे घालायचे असतील, काही करायचं असेल, आम्हाला फक्त ब्ल्यू कलर पाहिजे. चलो बाय बाय. बाय बेटा. आता हे दोघं बाहेर गेलेत. हा ताई नाही आहेत. सकाळी मी नाश्त्याला बनवलं होतं ऑमलेट आणि चपाती. सो यांचं तर फुल झालंय. हे काही जेवण नाही करणार आहे. मनूसाठी ना माझ्यासाठी जेवण बनवायचं. म्हणजे चपात्या मी बनवून घेतल्या होत्या सकाळी, पण भाजी आणि काहीतरी डाळ भात किंवा खिचडी बनवते म्हणलं. ती येईपर्यंत मी पटापट बनवायला घेते आणि मग भेटते. एवढं लवकर आलात पण? तुम्ही खरंच आईस्क्रीम आणायला गेले होते? तू काय खाती? त्याला आईस्क्रीम नाही म्हणत. पिंक म्हणतात का त्याला? का बरं? आत्ताच सर्दी बरी झाली ना? अच्छा, तुम्हाला खायची होती म्हणून तुम्ही तिला पण दिली. आजकाल म्हणून एवढी हिंदी शक्ती आहे की आई ये बहुत ठंडा है. आई काल तर खोटंच, आई आईस्क्रीम ले लो, ये आपके लिए. आणि खोटी आईस्क्रीम. काही नाही, फक्त ते मोल्ड काढलंय आणि आईस्क्रीम ले लो, ये आपके लिए. चला पसर आवरून ठेवा आता दोघं. मी नाही आवडणार. मनस्वीने केले, मनस्वीला आवरायचंय. हा, मनस्वी आवडते आता. बटाट्याची भाजी आणि आमच्यासाठी खिचडी बनवली आहे. सकाळच्या चपात्या वगैरे आहेत. आज मला मनूसाठी भेंडीची भाजी बनवायची होती, कारण तिला भेंडीची भाजी खूप आवडते. माहीत नाही कसं काय. जेव्हा पण भाजी बनवायची असते तेव्हा भेंडी, नाहीतर बटाटा, नाहीतर आमच्याकडे पराठे हेच असतं. बाकी भाज्या म्हणून काही खात नाही. मग पालक घेते, पालकची एक भाजी खाते, नाहीतर मग तिला पालकचा पराठा, हे असं काहीतरी मी करून देत असते. तर भेंडी काही नव्हती, त्याच्यामुळे मग बटाट्याची बनवली. बरेचसे मुलं बघितलेत मी, त्यांना भेंडी खूप आवडते. माहीत नाही लहान मुलांचं काय असेल भेंडीच्या बाबतीत ऑब्सेशन, पण त्यांना ती खूपच जास्त आवडते. सो चला आता मी तिला खाऊ घालेल. त्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे चाललेत काहीतरी पराक्रम. आम्हाला खेळणीपेक्षा ना हे असे उद्योग जास्त आवडतात. आज काय नवीन? ग्रँडपा मिशी अँड ग्रँडपा दाढी. बघू बेटा. मला एकदा दाखव ना. अरे बाप रे. मनू, तू सॅन्टा सारखी दिसतीये. ग्रँडपा मिशी, ग्रँडपा दाढी. बघा, हे असे उद्योग काय तर तिला जास्त आवडतं. आता पप्पाला ग्रँडपा बनवणं चाललंय. दिखाव. इकडं बघू. बघितलं कसे दिसतात पप्पा? मनू, किती निरीक्षण. मागच्या वेळी मेकअप होता, आता हे असं काहीतरी नवीन झालं का मनू? हा दाखव. अरे वा.
मनूचं जेवण तयार आहे आणि बऱ्याच दिवसानंतर ही प्लेट काढली, कारण म्हणलं चला प्लेटच्या नादाने तरी ती आवडीनं खाईल. आणि इथं आमच्या दोघांसाठी खिचडी घेतली आहे. आता निघायचंय शॉपिंगला. कोणासाठी शॉपिंग करायची? माझ्यासाठी. तुमच्याकडे कपडेच नसतील ना? मला टी शर्टच नाही ऐकूच नका तुम्ही पुढचं. अगं मग आता किती 3-4 महिने झाले मी त्याला आता. इग्नोर. चला चला चला. कारण त्यांच्याकडे कपडे नाही येते, तुम्ही नेहमीच ऐकता. बाकी काहीतरी सांगा दुसरं नाही. दुसरं कशाला शॉपिंग, दुसरं काय नाही शॉपिंग करायची. ओके, मेन म्हणजे मनूसाठी शॉपिंग करायची, कारण मनूला एक तर नवीन कपडे मी घेतलेले तर ते एकदम मोठे येत आहेत आणि ते हिवाळ्यातले आणि नेमकं हिवाळा संपल्यावर माझी ती ऑर्डर आलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता घालण्यासाठी तिला एकतर छोटे कपडे आहेत नाहीतर मोठे कपडे. तिच्या साईजचे कपडे खूप कमी राहिलेत, त्याच्यामुळे मग तिला मेन शॉपिंग करायची. शिवाय तिला शूज, चप्पल असं काहीतरी बघायचं आहे. ऑनलाईन आम्ही घेतो, पण असं होतं की साईजचा खूप इश्यू होतोय. तिला 18 ते 24 मधले घ्यावेत का 2 ते 3 वर्षाचे घ्यावेत, हा सगळा प्रॉब्लेम होतो. सो आम्ही वैतागलोय आता ते साईजमुळे. म्हणून चला ऑफलाईन शॉपिंग करू. कुठे जायचं आपल्याला? शॉपिंगला. गार्डनमध्ये जायचं नाही, शॉपिंगला जायचं, हो ना? चल. चप्पल घाल पण ना. बॉल चावी घेतली. तर बाहेर तर निघालोय. जाताना इथे आम्हाला मुळा नदी दिसली आहे, म्हणून मग थांबलोय मनूला पाणी दाखवण्यासाठी. आणि एकदम शांत संध्याकाळ आणि मस्त व्ह्यू वाटतोय. हा मनू? प्रो बेटा प्रो. मनू, तुला आवडतं पाणी बघायला? एवढी एवढी मान हलवते तू. सुंदर व्ह्यू आहे. आता सनसेट होईल, झालाय. आणि इकडे मस्त व्ह्यू दिसतोय. आलोय मॉलमध्ये. मनूची इतकी बडबड चालली आहे, म्हणजे हे जे बोलतील ना तेच तिला बोलायचंय. हा, हे मला सहज म्हणले, अगं हे घे ना बॉटल. तर म्हणते अगं हे घे ना. किती बडबड चालली आहे मनू तुझी. येलो ना. आणि हिंदीचं तर काय विचारूच नका, असं चाललंय. आतमध्ये आलं की मनूचं इकडे तिकडे पळणं चाललंय, कारण तिला ट्रेन दिसलीये. हा, शॉपिंग करून घ्यायची. हा, आणि आज तुझ्याकडून शॉपिंग आहे. हो का? हे कधी ठरलं? माझ्या मनातल्या मनात ठेव. बर. त्यांनी मनातल्या मनात ठरवलंय की मी ह्यांना शॉपिंग करून देणार आहे. आणि पहिल्यांदा ते असं म्हणले असतील, सो मी विचार केला की चलो. ते जर म्हणताय काय हिला बसवत ना आधी. अगोदर बसायचंय का? चल वर तिकडं. मला असं वाटतंय आपण जाऊन घेऊ म्हणजे आता. आधी तू थांबतच नसती आता. आम्हाला दिसली आता ट्रेन, आम्ही काय सोडणार नाही. मनू सोबत तुम्ही बसणार आहे? एकटी बसेल ती नक्की? फक्त पप्पा पाहिजे आम्हाला, बस. तिथे ट्रेन मध्ये पण मला पप्पा पाहिजे चाललं होतं बस. कुठे? ट्रेन मध्ये. पप्पा सोबत बसायचं होतं ट्रेन मध्ये. बेटा मनस्वी, ए मनू, तुम्ही बघा ना पहिले. तिचं सेक्शन मध्ये जाऊया. काय घ्यायचं आहे? आणि टी शर्ट मोस्टली घ्यायची. ओके, ठीक आहे. चल मग तिकडे. मग पहिले तिचं बघूयात ना, आलोच आहे तिकडे तर. आणि तिने ऑलरेडी बघायला चालू केलंय. तिला सांगायची गरज नाहीये, लगेच चालू होते. चांगले असतात पण काय होतं, साईज खूप मोठी असते. हा, दरवेळी मी बघते. आमच्या साईज मध्ये तिच्या साईजच्या बॅग्स मिळणार नाही, तुला टेडी वगैरे घ्यावं लागेल. टेडी नाही हो, हे ड्रेस बद्दल बोलतीये. हा, ती बॅग वगैरे नकोय तिला, ती वापरात पण येणार नाही सध्या. काय पाहिजे ते पाहिजे. आणि घरी आहे ती काय करायची आपण? हा, ओके, घेऊयात. अगं मनू, आता उन्हाळा चालू आहे, ते बघ कसं आहे. हा, चांगलं वाटतं. 6 to 12 months. नाही, मोठी साईज आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, पण तसे चांगले वाटतात थोडे पातळमध्ये, नाही का? मनस्वी शूज नको काढू बेटा. तुला कशा टाईप मध्ये घ्यायचे नेमके कपडे? आणि ह्याला स्पॉन्सर कोण करणार आहे तुझ्या कपडे? आता
तुमच्याला मी करणार आहे म्हणल्यावर माझ्याला तुम्ही करू शकता. हा. ठीक आहे. आज त्याला मी पण मीच मी करेन. खर्च करायचा नाही अशा उद्देशाने आलो. मी करते पण मला असं झालंय की मी घेऊ काय म्हणजे घ्यायचं तर आहे मला पण मला असं वाटतं मी ट्रेडिशनल घेऊ मग बरेचदा असं डोक्यात विचार येतो की नाही का ब्रँडला लाईट कलर पाहिजे असं त्या अशामध्ये घ्यायला पाहिजे का फक्त ब्रँड शर्ट नको ना. पण मला तिथे जास्त Gen Z problem कपडे येतो घे की एकदम. त्यांना पाठवायलाच माझ्याकडे कपडे नसतात असं होतं आणि जेएनझी मध्ये घ्यायला गेलं तर ते नाही सूट होते मला असं वाटतं ट्रेडिशनल जास्त चांगलं असतं शॉर्ट कुर्तीज पॅन्ट वगैरे घेऊ हा का. खाली फ्ली मार्केट वगैरे आहे पण घ्यावं मला ठीक आहे. जेव्हा तुम्ही कधी स्पॉन्सर करणार असाल तेव्हा मी इथून घेईन अच्छा. नाही मदत करते मला खरंच नाही कळत नाही मग बघ थोडेस आणखीन एक दोन ठिकाणी आणि मग जाऊयात आपण. मला माहित नाही का पण मला तो कॉन्फिडन्सच येत नाही की मी आता कसे कपडे घेऊ आणि हे मला असं होतं हेअरकट केल्यापासून की असं का होतंय काय नाही माहित नाही असं वाटायचं तेव्हा की नाही यार आपल्याला असे शॉर्ट टॉप वगैरे मस्त दिसतात आता वाटते नाही यार ट्रेडिशनल आपल्याला छान दिसतं सो प्लीज मला सुचवा की कसं बरं दिसतंय ते आणि कमेंटमध्ये पण सांगा. आम्हाला ऑलरेडी मेकअप खूप आवडतो आणि आता आम्हाला इथे लिपस्टिक दिसल्या आहेत पण बेटा इथे तुला चान्स नाही अजिबात हा? नाही काय ते वाला घेऊ अजिबात नाही ते आपलं नाही आहे ते दीदीच आहे दीदी फटके देते मग ते वाला पण नाही घ्यायचं चल ठेवून दे साईड मॅक्स त्याच्यानंतर कुठे नाही अजून एक दोन बघितले ना आपण हां तिथे मिळालं नाही आम्हाला आणि झुडिओमध्ये चांगले कपडे मिळतात म्हणजे सगळं उलटंच आणि मनूला एकच प्रॉब्लेम होतो की इथे जे बेल्टवाले असतात ना ते खाली उतरतात त्याच्यामुळे मग तसं घेणं टाळून ते जास्त छान दिसतं. ना इकडे बघ ना काय म्हणतात ते तो हाय म्हणजे आता आलोय थोडीशी पेट पूजा करण्यासाठी. शॉपिंग करून निघालोय मनूचं कंटिन्यू चाललंय काय म्हणते मनू माझी गाडी कुठे असंच चाललेलं आहे तिचं तर फक्त आणि शॉपिंग तर थोडी झाली पण आम्ही दोघं इतकं थकलो मनूच्या मागे पळून मगाशी पण सांगितलं कारण ती इतकं पळवती की बसन बाहेर आल्याच्या नंतर मग असं वाटतं अरे आपण कशासाठी आलो नाही का काम थोडं होतं पण थकूनच जास्त जायला होतं सो आता मी तर खाऊन घेतलं थोडंसं पण ते मेसमध्ये जेवणार आहेत त्यांना मेसचं खायचं आहे आणि मेसचं नॉनव्हेज खूप छान मिळतं असं त्यांना वाटतं आणि मेस बंद झाली असेल तर नाही पण तुम्हाला जिथलं खायचं तिथलं तर नाही भेटणार ना मग कसं तू काय खाल्लं किशमिश कधी खाल्ले किशमिश तर आम्ही आणलेच नव्हते आणि घरी जाऊन मनूला मी भाजी आणि भात खाऊ घालणार आहे परत ओके आणि आज कशी भूक लागली होती हा कशी स्वतःहून म्हणत होती की आई भूक लागली हा चला मागे व्हा पटकन मनस्वी आता मनस्वीचा वेगळा काहीतरी कारनामा चालू होणार आलोयत घरी आणि हे जेवण करतायत आम्ही म्हटलं चला ब्लॉग पण एंड करू बाहेर गेलं की मॉलमध्ये गेल्यावर तर जास्त ना आपलं कामापेक्षा जास्त बिनकामाचंच इतकं फिरणं होतं त्याच्यामागे मनू असेल तर मग तर काही विचारायची सोय नाही हां नुसतं इकडे तिकडे पळायचं हे घ्यायचं ते घ्यायचं आणि आपली अशी थोडीशी इकडे तिकडं नजर जाते की नाही तोपर्यंत कुठल्या कुठं असते ती हा मनस्वी बघितलं का त्याच्यामुळे मी दरवेळी आल्यावर म्हणते आता काही बाहेर जायचं नाही आपलं घरीच बसायचं काय ते सगळं ऑनलाईन ऑर्डर करायचं आणि परत थोड्या दिवसांनी मी तेच करते असं होतं पण ठीक आहे चला असं मी माझ्यासाठी तर काही घेतलं नाही यांनी 2 टी-शर्ट घेतले आणि मनूसाठी 2 फ्रॉक्स घेतले होते झुडिओमध्ये आणि झुडिओमध्ये खरंच चांगले होते साईजमध्ये नेहमी तिला प्रॉब्लेम होतोय
ऑनलाईन पण घेतले ऑफलाईन पण घेतले तरी पण, कारण हाईट बरीच वाढली आणि तेवढी तब्येत नाही आहे असं वाटतंय. सो त्यामुळे होत असेल कदाचित, किंवा माहीत नाही काय व्यवस्थित तिथं नसतात पण असं होतं. त्यामुळे 2च फ्रॉक घेतल्या. म्हणलं बाकी आता ऑनलाईन बघीन मी परत, तेच जे चक्र होतं ते चालू. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.